एस्तेर राणीने छाती दिली. मर्दखायाही राजाकडे आला, कारण एस्तेर राणीशी त्याचे काय संबंध होते हे त्याने राजाला सांगितले होते. हामानाकडून घेतलेली मुद्रा काढून राजाने मर्दखायास दिली. एस्तेरने मर्दखायास हामानाच्या घराचा कारभारी नेमिले. एस्तेरने पुन्हा राजाची आर्जव केली. ती त्यांच्या पाया पडून रडून मोठ्याने काकळूतीने त्यास म्हटले, यहुद्यांचा नायनाट करण्याविषयी हामान आगागी याने केलेली अनर्थ योजना रद्द करण्यात यावी. असे अनर्थ योजना रद्द करण्यात यावी. तेव्हा राजाने एस्तेर पुढे आपला सोनेरी राजदंड केला. तेव्हा एस्तेर उठून राजापुढे उभा राहिली. एस्तेर राजास म्हणाली, महाराजांच्या मर्जी झाल्यास, त्यांची मदत कृपादृष्टी झाल्यास, त्यांस मी योग्य दिसल्यास व त्यांच्या मी आवडीची असल्यास, महाराजांच्या सर्व प्रांताचे यहुदी आहेत त्यांचा नायनाट करण्याविषयी हामान आगागी याने केलेली अनर्थ योजना याने जी पत्रे पाठवली आहेत ती रद्द करण्यात यावी. असे फर्मान पाठवण्यात यावे. माझ्या लोकांवर जो अनर्थ होईल तो मी कसा पाहू? माझ्या गोत्राचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू? तुम्हास वाटेल अश्शूर राजाने एस्तेर राणीस मर्दखाय यहुदास म्हटले, हामानाने यहुद्यांवर हात पसरलेला म्हणून मी त्याची गद्दारी एस्तेरीस दिली आणि त्याला फाशी दिली. तुम्हास वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहुद्यांविषयी लिहा. त्यावर राजाची मोहर करा. राजाच्या नावाने लिहिलेला लेख व त्यावर केलेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता यावयाची नाही. त्या समयी शिवान महिन्याच्या म्हणजे 3ऱ्या महिन्याच्या 23व्या दिवशी राजाच्या लेखकास बोलावून आणले. मर्दखायाच्या सांगण्याप्रमाणे इस्रायलाच्या अधिपती व हिंदुस्थानापासून कुश देशापर्यंत 127 परगण्याचे अधिपती व सरदार यास प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषेत व यहुदी लोकांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठविण्यात यावे. मर्दखायाने राजाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यावर राजाची मोहर करून ती वेगवान सरकारी घोडे, खेचरे व सांडी यांच्या स्वाराद्वारे टाकीने रवाना केली. त्या पत्रात सर्व नगराच्या यहुद्यांस परवानगी दिली होती की तुम्ही सर्व एकवट होऊन आपल्या प्राणाचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि कोणी जबरदस्त होऊन तुम्हास, तुमच्या स्त्रियास, तुमच्या मुलाबाळास उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संवाद व नायनाट करावा व त्याची धनसंपत्ती लुटावी. हे एकाच दिवशी म्हणजे 12व्या म्हणजे आधार महिन्याच्या त्रयोदशीस हे राजाच्या सर्व प्रांतात करण्यात यावे. फर्मानाची नक्कल प्रत्येक प्रांतात प्रसिद्ध व्हावी व त्या दिवशी आपल्या शत्रूंची उसने फेडण्यास सर्व यहुद्यांनी तयार व्हावे. हे सर्व लोक जाहीर करण्यात आले. टाकेने वेगवान सरकारी घोडे यांवर स्वार होऊन राजाज्ञेप्रमाणे त्वरेने दौड केली. हा हुकूम शूशन राजवाड्यातून सोडण्यात आला. मग मर्दखाय निळ्या पांढऱ्या रंगाची वस्त्रे घालून, डोक्यावर सोनेरी रंगाचा मुकुट घालून व तलमसानाचा व जांभळ्या रंगाचा जगा घालून राजासमोरून निघाला. तिथे सर्व यहुदी लोक आनंदाने हर्ष करू लागले. सर्व यहुदी लोकांस उल्हास, आनंद व मानही प्राप्त झाले. ज्या प्रांतात व ज्या नगरात राजाची आज्ञा व फर्मान पोहोचले त्यातल्या यहुद्यात खूप मोठा हर्ष झाला. त्यांनी त्या दिवशी भोजन समारंभ करून तो मंगल दिन म्हणून पाहिला. त्या नगराचे पुष्कळ लोक यहुदी झाले, कारण त्यांना यहुद्यांचा मोठा धाक बसला. आमेन.